तर इतक्या दिवसापासून ना मुलं भरपूर सांगत होते, मम्मा प्लीज टिफिनमध्ये काही वेगळं बनवून दे ना, मम्मा प्लीज टिफिनमध्ये वेगळं काही बनवून दे ना. सगळे फ्रेंड्स वेगवेगळं आणतात, कोणी मॅगी आणतं, कोणी वघारेला ढोकळा म्हणजे रोटला आणतं, इथं फेमस डिश जामनगरची. कोणी पास्ता आणतं, कोणी सँडविच आणतं, कोणी मॅगी कॉर्नचं भेळ आणतं. तर प्लीज काहीतरी बनवून दे ना. म्हटलं मला तर काय असं देता नाही येणार मॅगी आणि पास्ता आणि ते, तर तुम्हाला ना हेल्दीच बनवून देते. म्हटलं मी ढोकळा चालणार का? तर म्हणे हो मम्मा चालणार म्हणे, चलेगा नहीं दौड़ेगा ढोकळा हमें बहुत पसंद आहे असं बोलले मुलं. मग तेच सकाळी सकाळी उठून ढोकळा बनवत होती. स्टीमर चढवून दिलं होतं मीने. पाणी गरम झाल्यानंतर एकदम इन्स्टंट आपला ढोकळा बनवायचा होता आपल्याला. सगळ्यात अगोदर स्टीमर चढवण्याचं काम करायचं, नंतर बेटरची तयारी करतो. स्टीमरच्या भांड्याला पण घी लावून ठेवून दिलं होतं मी त्याच्यामध्येच, म्हणजे ठेवलं नव्हतं, बाहेर काढूनच ठेवलं होतं. आणि मग नंतर मी घेतलं होतं चण्याचं पीठ. आपण इथं ढोकळे चण्याच्या पिठाचेच बनवतोय आणि इन्स्टंट बनवतोय. तर चण्याच्या पीठ टाकण्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये थोडंसं नमक, थोडीशी साखर आणि 1 वाटी पाणी टाकलं होतं. साईडला जी वाटी आहे ना तीच वाटी घेतली होती. तुम्ही जी पण वाटी घ्या ना तर तेच माप सांगते मी. 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्याच वाटीने 2 वाटी मी बेसन पीठ घेतलं होतं. बस बेसन पीठ मिक्स करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकला होता आणि थोडंसं निंबू फूल टाकलं होतं. बेकिंग सोडा आता मी इथं टोटल 2 वाटी बेसन पीठ घेतलं होतं म्हणून 1 चम्मच बेकिंग सोडा टाकला होता. माझी भरपूर छोटी चम्मच आहे त्याच्याच मापाने मी सांगते. आणि मग इथं मी स्टीमर मध्ये चढवायला ठेवून दिलं होतं. 10 मिनिटं फुल गॅसवरती होत होतं. तेवढ्या तिथं मुलं रेडी होते. ते म्हटलं चला चेक करते, उर्वीचे केसन ते पण विंचरून देते. इथं 10 मिनिटं झाल्यानंतर मी चेक केलं तर आपला ढोकळा रेडी होऊन गेला होता. ढोकळा रेडी झाल्यानंतर मी काढून घेतलं. त्याला तडका बिडका काहीच लावला नाही, फक्त नॉर्मल माझ्याजवळ घी होतं, वरतून घी लावून दिलं होतं आणि थोडंसं तिखट स्प्रेड करून त्याचे पीसेस करून घेतले होते. बस मुलांना पेपरमध्ये पॅक करून दिलं होतं मीने. आपला इको फ्रेंडली पेपर आहे ना तो करून दिला होता. त्याच्यामध्ये म्हणजे घाम ते वगैरे काही येणार नाही आणि ढोकळे जसे तसे व्यवस्थितपणे राहतील. दोघं मुलांना करून दिलं होतं आणि त्यांच्यासोबतच गोडशेव पण टाकून दिली होती. मम्मी आता आल्या ना, सासू गावाला आल्या ना, तर त्या गोडशेव घेऊन आल्या होत्या मुलांसाठीच. म्हटलं चला मग टिफिनमध्ये थोडी थोडी गोडशेव पण देऊन देते. आणि मुलांना खूपच, उर्वीने तर नाश्ता पण केला होता, खूपच आवडलं तिला. आणि काही नाही जास्त टाइम लागला नाही, फक्त 15 मिनिटच लागले होते सगळं बेटर रेडी करण्यासाठी. मी व्हिडिओ शूट करते म्हणून मला थोडा टाइम लागून जातो, पण तुम्ही व्हिडिओ शूट नाही करत ना, तुम्हाला फक्त 15 मिनिटच लागतील टिफिन रेडी करण्यासाठी. मुलांचा टिफिन रेडी झाला होता. सकाळीच म्हटलं थोडं घराचं काम काढून घेते, आवरून घेते. कॉर्न घेऊन आली होती मी काल, तर त्यांना ना व्यवस्थित वॉश करून सगळं व्यवस्थित धुवून ठेवून देते म्हटलं फ्रीजमध्ये. संध्याकाळी पण त्यांचं पण काही ना काही रेसिपी बनवणार ना मी, तर तुमच्यासोबत हमखास शेअर करणार. तर भेटूया.